या भावाने पण खूप मेहनत केली, खूप कष्ट केलात. तर याच्यासाठी एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अथर्व, कसं वाटतं आज शाळाने सुट्टी आणि तू काम करतं, कसं वाटतं तुला? मस्त वाटतं. याच्या कामामुळं काल आपल्याला झाडं लावायला जमली नाही, कारण की मी एकटा तर लावणार नव्हतो, आम्हाला दोघांना लावायची होती, कारण की त्याच्या आवारात पण लावायची आणि आपल्या आवारात पण लावायची इकडं. तर आता आपण जाऊ त्यांच्या आवारात जी झाडं आहेत, पपई वगैरे आहेत, तर ते आणायला. दादू जायचं? चला तर. आज सुट्टी आहे ना पण तुला? नाही आज नाही, उद्या. उद्या आहे. चालेल. चला तर आम्ही चाललो आता झाडं घ्यायला त्या साईडला. तर आमचा भाऊ चाललं झाडं घेतो, झाडं लावायची त्याच्यामुळे. इथं पप्पा आपलं पाणी भरतोय, घराचं पूर्ण काम चालू आहे. तर गल्लीतून जाऊ मस्तपैकी आपण. बोला जाणार मस्तपैकी, बोलल्याने कॉन्फिडन्स येतो मस्त. सुचत नाही. कॅमेरा चालू केलं का सुचत नाही. भावाला बोलतो कॅमेरा चालू केल्याशिवाय सुचत नाही, पण एकदा सुरू केला ना का मग काय वाटत नाही, कॉमन वाटतं. ह्या ताई समजतं इथे चहा प्यायला वाटलं. आई इकडे चपात्या बनवते आणि तिकडं आपल्या झाडं आहेत ती घेऊ आपण. हे बघा चुलीवरच्या चपात्या, आम्हाला गॅसची टेन्शन नाही काय. चला तर आपण झाडं घेऊ मस्तपैकी. आता ही आपली नॅनो याच्यातच जातो. दादूची काय घेतो पहिले? पपई घेतो. पपया कुठे आहेत? हे काय? हां पपया नेऊ सगळ्या. चला तर पपया आता इथून पिकअप करू आणि तिकडे ड्रॉप करू लगे. ओके, टोटल 10 पपया. चल हां मला 2 दे. चल हातावर, मी घेतो 2 हातावर घेतो. हे बघा मी घेतले. आता दादू लोड करतोय. जाऊ आपल्या आवारात. छोटा अथर्व पण बा आमचा. व्हिडिओ बघितली का तुझी कालची? काल व्हिडिओमध्ये आलाय तू. हा मागचा नजारा आहे दादूंच्या घराचा. पुढून आपल्या दोन्ही घरांचा नजारा दाखवतो. तोपर्यंत तुम्ही आवारासोबत आपण चालत राहा माझ्यासोबत. 3 जण चाललं पुढे चालत. घराचा फ्रंट लुक आहे. इथून आहे का रस्ता? आणि हा दादू संचा. चला आपण घेऊ आता झाडं आवारामध्ये. हा पूर्ण इथून आपला आवार चालू होतो तर पार शेवटपर्यंत. चलो पपया. आता सगळी 1 बाय 1 झाडं लोड करू. हे दादूने घेतले 2 आंबे. हा आंबाले बरे आहे का? शास्त्रानुसार आपला 3 फीटचा खड्डा आहे का? नाही रे, 3 बाय 3 थोडा खोदायला लागेल. दादू यांच्या घराकडे इथं बघा काय भेटलं. वारूल आहे वारूल. यांना टच करायचं नाही, यांचा लय एकीचा बळ असतो बाई, फार खाऊन टाकतील. हे बघा याला लिंबू आलं तुम्हाला दाखवतो. आता कुठे लिंबू भेटत नाही. अरे भेटत नाही. अरे हो समोर आहे. हे बघा छोटासा झाड आहे, रोप आहे, त्याला लिंबू. लाल माती. मजा येईल बाई, लावायला पण मजा येईल. चला दादू फक्त आता केळी राहिला तो घे. दादूची पण इथं लावायची. तू कुठे लावणार आहे रे? इथंच. कुठं? इथं कुठं? तिथून आपण येतो बघ तिथून. हां लेफ्ट साईडला. तिथे दाखवतो तुला. हां दाखव. कुठं बोलतो? इथे. अच्छा इथे लावणार. पण त्याचं अंतर सोडून लावा थोडं. तो आंबा आहे ना साईडला, इथे एक लावेल. लिंबाचा इथे लावेल. बेंड तोडतो. हां चालेल. बेंड तोडून टाकतो असं. हो ती पूर्ण गेली ती. चाल. चलो पेड लगाने चलो. हे अजून करणार लागेल. कुठे दाखवतो? हे बघ खोल करणार लागेल ना तुला. अजून लय मेहनत आहे भाई, लय मेहनत आहे. एवढी मेहनत तरी आपण त्याची निगा राखू. मी घेतो लावाला. दादू या आंबा आला तर पहिला फर आपल्या घरी जाईल का? तुझ्या घरी. तो पण अथर्वला दे, तू नको खाव. आंबा खायला. हाय ब्रो, नानाकडून फावडा घेतलेला आहे आणि लावू आता मस्त आहे की आंब्याचं झाड. बाबा असा पकडा थोडासा. लाल माती टाक ना पहिले लाल. डायरेक्ट अशी पलटी कर ना इकडं. अख्खी कोण? हा अख्खी, म्हणजे जेवढी लागेल तेवढी घेऊ शकतो तू. लाल माती लाल माती लाल माती लाल माती. पावसाळ्याच्या वेळी ना असा खड्डा नाही ठेवत का माहिती आहे का?
खड्डा जर ठेवला ना तर पावसाचं पाणी जास्त मुळांमध्ये जातो आणि एका जागी साचून मुळं कुजून जातात. तर त्याच्यासाठी ना असा डोमसारखा तयार करायचा असतो. डोम तयार केला तर साईडला पाणी जातो आणि तो निघून जातो, असा विषय असतो. मग आपल्याला डोम करायला लागेल. तो पटापट करतो मी. हे बघा, असं जर डोम केलं ना तर मग तो एका जागी पाणी राहत नाही, तो पाणी निघून जातो, निचरा होतो त्या पाण्याचा. नाहीतर विषय काय होतो, तो खड्डा झाला का मुळं कुजली समजायचा, झाडांचा दी एंड. चला आता आंबा आपला रेडी झाला आहे. याला मस्त आता रोज खत पाणी, शेणखत वगैरे आपण आणून कुठून तरी टाकत जा. आतमध्ये नाही टाकला पण टाकायचा असतो, लक्षात ठेवा. आपल्याकडे अवेलेबल नाही ना इथं, त्याच्यामुळं. दादू किंवा अशी मेहनत करायला लागते जायला. अख्ख्या घराचं काम चालू आहे आपलं ना. हे बघा, वरचा झाला सगळा आणि खालचा कोबा पण झाला. आता मधल्या रूमचा चालू आहे. तर झाडं लावता हे पाणी पण भरायला लागतो. तर पप्पा पण इथं मेहनत करतो आहे, अथर्व पण आला इथं आणि दादू पण आला आहे स्वतः. तर पाणी भरून घेतो. तुम्हाला घरचा पण आतमध्ये एक्सप्लोअर करतो, जरा थोडा वेळ द्या मला. बावड्या, इकडचं पाणी सगळं भरलं. आता बाहेर 2 ड्रम पण भरले. आता टेरेसला आपण पाणी मारू मस्त पैकी. पप्पा देईल आता पाईप माझ्याकडे, शिडी लावले इथं. तर मी चढतो वरती, तू पण हे पाठीमागं पण सावकाश आहे. चला तुम्हाला आता टेरेसवर दाखवतो, तिथं वरती मस्त पाणी मारू. पप्पा दे आता तिकडे साईडला. तू पण असंच 1 बाय 1 चढा का मस्त. हे बघा, पाईप घेतला. कुठं गुतलाय का बघ, पाईप घेतला. या आता बरं दादूस. हे बघा आपला टेरेस मस्तपैकी. आता टेरेसचं काम झालेलं आहे आणि आता इथं मस्त पाणी मारू. कारण की किमान 7 ते 8 दिवस पाणी मारायला लागतं, तेव्हा तो माल एकदम सिमेंटसोबत घट्ट पकडतो आणि लिकेज वगैरेचा प्रॉब्लेम वाचतो. तर पूर्ण आता पाईप लावून आपण पाणी लावतो आहे. पण इथून आपल्याला माऊली डोंगर, तर तुम्हाला नजारा माऊली दिसतो ना रे इथून. हां तो, पण तो आता फिकट दिसतो, नाही दिसणार ना इथं. झूम केला. हा जो इथला मधला टावरचा राईट साईडचा पट्टा आहे ना, तो पूर्ण माऊलीचा किल्ला आहे. तिथं शिवाजी महाराजांची येजा होती. आता ही जी आपली कौलं आहेत, ही कौलं पण आपल्याला पुढच्या वर्षी सगळी खोलायची आहे आणि पूर्ण असं सरसपाट या टेरेससारखंच करायचं आहे. तर त्याला वेळ लागेल आपला. पण आता कोब्याची कामं चालू आहेत, ती करून घेऊ आपण मस्तपैकी. तर हेच तुम्हाला दाखवायचं. आता खालचा घर पण दाखवेल. तोपर्यंत मी आता पाणी मारतोय. घेऊ का अंगावर पाणी? झाड लावायचे ना, लावेल घे. हा नाही मी घेतो ना. माईक दे इकडे. माईक आता दादूकडे देतो. पप्पा येईल का अजून? पप्पा एका जागेला 2 पक्षी मारण्याला होते. टेरेस पण भिजला आपला आणि अंघोळ पण झाली. या टेरेसवर आता आम्ही खूप मजा करणार. इथे कराटेचे क्लास वगैरे चालू करणार, म्हणजे आमचंच कराटे प्रॅक्टिस वगैरे चालू करणार आहे. तर तुम्ही त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आमच्या सोबत राहा, मला मजा येते. इथेच माझा इथे वरचा सीन स्टॉप कर. दादू, ATM आंबा, त्याला 12ही महिने फळं येतात ना. इवन आत्ता पण आंब्याची फळं आल्यात, मोहर आलेलं आहे. तर बघू लावल्यानंतर खरंच आपल्याला फळं 12ही महिने फळं देतो का? कॅमेरात बघ ना अभि. हाय ब्रो. थांबलेल. ATM आंबा. सोरत्यान तुझा आगरी निघला. सोरत्यान पकडत्यान. ATM आंबा आता लावून झालेला आहे आपला मस्त. त्याला सपोर्टला काडी पण लावली आणि बांधून पण ठेवला आहे. आणि त्याच्यानंतर आता दुसरा आपण लिंबू लावूया. लिंबू इथं लावू का? हां
चालेल, तर लिंबू या खड्ड्यात टाकू, छोटा खड्डा आहे. नंतर मग पपया लावत घेऊ का. तू काय खातो तू? त्याला दाखव ना. आता घेऊ आपण लिंबू, ज्याला फळं आल्यात छानपैकी. मला पण दादू तिथं शूटिंग करतोय, ती पण दाखवतो तुम्हाला. हे 2 फळं आल्यात बघ लिंबूचे. मस्त ना, छोटासा झाड आहे. आणि इथे पण फ्लावरिंग आलेलं. फ्लावरिंग पहिल्यांदा पाहिलं मी आयुष्यपत. हे बघ कसे असते दादू, व्हाईट स्मॉल पेटल्स आणि छोटे भरपूर आले रे. मस्त रे. हे बघ. वाव, यो खरा कलमी आहे. हो, उसको बोलते कलमी. ते पण 1 नाही 2 झाड आहेत ती. खातो. बघ ना, हा वेगळा आहे. एक के ऊपर एक फ्री आहे. हा झाड वेगळा आहे आणि याला फळ आलं. हा, आणि याला लिंबू आलं, त्याला फुल येऊन फळ. फळ भाजलंय पण. अभि तो बघ. खड्डा करतो. खड्डा काढू दे, अरे पण ती माती अख्खी पसरत ना. पसर. याला शिंदे आपल्याला. तीच माती लगे इकडे घेऊ, त्याची थोडं आहे का. खान खान, जोरात खान. तू आता आपले कुत्रे पण कामाला लागले ना. कामाला लागला. तो बोलतो माती खानाला घेतलाय ना, आपला कुत्रा बोलतो कामाला लागला बोलतो. मोठे होते जाम झाड आहे. हा ना, बघू किती होतो. आपण लक्ष तर घालू आता यावेळेस, कारण की पाणी आलंय आपल्याला. आणि नंतर ना पावसाळा गेला ना दादू, का बॉटलचा तर नाही का असतो, अशी काठीला बॉटल लावतात, इथे आहे ना इथे. तसा लावून ठेवू. म्हणजे कसं टेन्शन नाही, पाण्याचं लक्ष नाही. तर ठिबक सिंचन वगैरे नाही का, सिंचनाचा प्रकार आहे तो, गावठी प्रकार आहे, पण लावू आपण. त्याच्यानंतर आपण सगळे पपई लावत घेऊ. पहिले यांना भर टाकून घेतो का. केलनीचा हा भर सगळ्यांना टाकून घेऊ. आता लाल माती तर आतमध्ये टाकले ना, आपण भर टाकतो. बाबू, पप्पांना सांग दवाखान्यात ना, सर्दीला झाले तुला. बरं खाणे. हां मग औषध आहे नाही. औषध एक इंजेक्शन घेतलं, काम झाला. याला पण सेम भर करायला लागेल, कारण की पाणी साचून गेला तर मुळं खराब. 2 वेळा तर सांगितलं आहे, मी बेवडा नाही. ती बेवडी लोक माहीत आहे ना काय करतात, रिपीट. एकच गोष्ट रिपीट. खड्डा होतो, पाणी येतं, खड्डा होतो, पाणी डिग्री येतं. काढ ना. दादू ही बघ कशी मेहनत करायला लागते बा. छोटीशी झाडं दिसत आहेत, पण त्याला त्यामागची मेहनत लय आहे. इथे काय लावतो अभि. इथं पपया आपण टोटल, आणि समोरच्या लाईनमध्ये 10 पपया लावू आपण. 10 आणल्यात ना, तर टोटल 10 पपया लावू. पपयानं जास्त खाण्याची गरज नसते, कारण की छोटी रोपं आहेत ना. लाल माती मिक्स करू आणि त्याच्यात लावून देऊ. पण त्याच्या आधी ही इथं दगडं पडल्यात, ते हटवायला लागते रे, सगळे हटवायला लागते. आंघोळ नाही माझी अजून, आंघोळ केली पण ब्रश वगैरे नाही केला. त्या ताई आल्यात बघ, आपली मधल्या घराची भरणी काढायला घेतले, कारण की तिथे कोबा बनवायचा आपल्याला. बघतो तर मग थोड्या वेळात मग कोणाकडं. अथर्वा, तो बाटले घेऊन चालला बघा तिकडं. आता तो आपल्या इथं बिस्लरीचा प्लांट आहे ना, तिथून आणि पाण्याचे बाटले देईल तिथं, मग कोणीतरी भरलेले घेऊन येईल. चालेल, चल. दोन, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दादू 10 झाले. आता 10 झाडांना 10 खड्ड्यांमध्ये पपया लावू मस्तपैकी, आणि त्यांना पूर्ण मातीने झाकून घेऊ. चल, हे पपयाची रोपं आहेत सगळे. चला घेऊ तर आपण पपयाची झाडं. हे ना सपोर्टीपडची गरज नसते नाही अजून. नसते. लाल माती टाकू ना याच्यात, मग थोडी थोडी टाकू शकतो. थोडी थोडी टाकतो उगाच. नाही तर ही लाल मातीच आहे. राहू दे मग. हां, शेवटचा जेव्हा लावीन ना त्याला बघता येतं. दादू, शेवटचा आपला केळणीचं झाड राहिलं आहे, बाकी सगळी लावून टाकली. हां, उचल ना थांबण्यासाठी एक असं फोटो उचलो घेतो. असं. शेवटचा केळीचा झाड राहिला आहे, तो लावला का झाला मग. आणि याच्यात चांगली गोष्ट काय माहीत आहे, इथं पण उपला फुटला, म्हणजे मेन झाड हा आहेच, अजून एक्स्ट्रा आपल्याला मिळाला. तर आता हा लावून टाकू पटकन. काय बघला तू, कावला मी बघला. चला बाई, केळी लावला का आपली झाडं राहिली, त्याच्यानंतर याची एखाद्या पोरासारखी निगा घ्यायला लागते, तुम्हाला पण माहीत आहे.
शेतकरी असाच न बनत माणूस, खूप निगा घेतो, दिवस रात्र त्याच्यासाठी झटतो. इथं आपल्याला वर्षानुवर्ष फळं देणार आहेत, तर त्याच्यासाठी किती झटायला पाहिजे तुम्हीच लक्षात घ्या. ही लाल माती टाकायची राहिली. हे आमचा नाना बिस्लरीचा प्लांटचा पाणी घेऊन आलाय. फोटो नाही, व्हिडिओ डायरेक्ट तुला येईल, मोबाईलवर येईल डायरेक्ट आता. आणि हा तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, आपल्या शेताच्या लगतच रामदानाचा हे शेत आहे, तर त्यांनी आता उखळण करायला घेतलं. मस्त भात शेती इथं करतील, त्या दादांची शेती आहे. तर तिथं ट्रॅक्टर लावलं आहे, ट्रॅक्टर खाली आता उखळणी चालू आहे. तर आता आमच्या इथं चालूच झाली शेती, कारण की पाऊस पडला आहे, माती भुसभुशीत झाले, नांगरणी चालू झाले. नांगरणीनंतर काय होतं बाबू, ते पेरणी करतात असा आणि मग आणून लावतात ना, डायरेक्ट राप पेरतात, नंतर भात आणून एक एक लावतात. फायनली आपली सगळी झाडं लावून झालेली आहेत. 10 पपया लावल्या, लाईनीमध्ये 7 आहेत आणि इकडे 3 लावल्यात. त्याच्यानंतर पेरू, सीताफळ, लिंबू, हा खास आंबा केसरी आंबा आणि त्याच्यानंतर हा ATM आंबा जो 12ही महिने फळं देतो. बाकी आपली शेकटाची लागवड आहे. तर हे झाडं लावण्याचं कारण काय माहिती आहे का, आता 50 डिग्री सेल्सिअसचा उन्हाळा तुम्ही बघितला असेल, तापमान बघितलं असेल, तर माझा घर थंड राहायला पाहिजे, माझा आवार थंड राहायला पाहिजे, माझ्या जवळची एरिया थंड राहायला पाहिजे. त्याच्यासाठी किमान तर प्रत्येकाने 10 झाडं लावावीच. मी जास्त लावलं तर तुम्ही प्रत्येकाने 10 झाडं लावा, किंवा ज्याला जमेल, ज्याला पॉसिबल असेल त्यांनी एक तरी निदान झाड लावा. हे 2027ला येता, कारण की 2027ची गरमी अख्खी आपण कमी करून राहू या निसर्गाने, या झाडांनी. चला तर बाय बाय, पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉगसोबत. बाय.